नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंजाबराव डग यांच्या माहितीनुसार आजचा हवामान अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। हा अंदाज काळजीपूर्वक ऐका, कारण पुढील काही दिवस शेतीच्या कामासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यात सध्या पावसाची कोणतीही शक्यता नाही। हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे। मात्र आज 5 आणि 6 फेब्रुवारीपर्यंत थोडे ढगाळ वातावरण राहू शकते, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, पण अंदाज लक्षात ठेवा। थंडीचा इशारा दिलेला आहे। रात्री सुमारे 11 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत थंडी जाणवणार आहे, त्यामुळे पिकांची आणि जनावरांची योग्य काळजी घेणे। ज्या शेतकऱ्यांचा हरभरा, गहू, तूर, मका वाळविणे तसेच कांदा काढणे सुरू आहे, त्यांनी निर्धास्तपणे कामे सुरू ठेवू शकतात। सध्या पावसाचे कोणतेही संकट नाही। द्राक्ष छाटणी, फवारणी आणि बाग व्यवस्थापनाची कामे नियोजनप्रमाणे करू शकता। येत्या दिवसात उन्हाचा पारा वाढणार असल्याने पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे। तंबाखू काढणीसाठी हवामान अनुकूल आहे, त्यामुळे विलंब न करता काढणी पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे। 9 ते 10 फेब्रुवारीपासून तापमान हळूहळू वाढण्यास सुरुवात होईल आणि पुढील काळात 35 ते 37 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे पिकांना पाण्याचे योग्य नियोजन करा। ढगाळ वातावरणामुळे काही भागात दिवसा हलके धुके जाणवू शकते, त्यामुळे सकाळच्या वेळेत शेतीतील कामे करताना काळजी घ्या। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, खानदेश आणि कोकण या सर्व विभागामध्ये हवामान हळूहळू कोरडे होत जाणार आहे। नाशिक, निफाड, सांगली, सोलापूर आणि द्राक्षपट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी ही विशेष आनंदाची बातमी। पुढील काही काळात ऊन पडणार आहे। डाळिंब आणि कांदा उत्पादनासाठी ऊन वाढणार असल्यामुळे पिकांच्या वाढीस मदत होईल। फवारणी आणि काढणीचे नियोजन तुम्ही करू शकता। सध्या हवामान स्थिर असले तरी अचानक बदल झाल्यास तत्काळ नवीन अपडेट दिले जाईल, त्यामुळे आपल्या चॅनलशी जोडत राहा। राज्यात पावसाचा धोका नाही। हवामान कोरडे राहणार, तापमान वाढणार आणि हा काळ काढणी व शेती कामासाठी एकदम अनुकूल आहे। व्हिडिओ उपयुक्त वाटला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।